सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा शिवजन्मोत्सव मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. राधा कृष्ण चरण कमलेभ्यो नमः. ओम स्वस्ति श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. लंबोदरं परम सुंदरमेकदन्तं रक्तं वरं त्रिनयनं परमं पवित्रम् उद्यादिवाकरं करोज्ज्वलकायकन्दं विघ्नेश्वरं सकलविघ्नहरं नमामि. जन्माद्यस्य यतुन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजोवारी मृदं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. कृष्ण त्वदीयपदपङ्कजं पञ्जरन्ते अतीव विविशतु मानसराजहंस. प्राणप्रयाणसमये कफवातपित्तैः कण्ठावरोदनविधौ स्मरणं कुतस्ते. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. राधा मेरी माँ तू ही पिता मेरो घनश्याम. इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम. रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्महि काया. जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती.
राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दान जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन वास। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चूर प्रभु जय जय माखन चोर। राधे 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 गोविंद राधे राधे राधे
गोपाल कृष्ण भगवान की, पवन पुत्र हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. परम मंगलमय परम परात्पर परमात्मा परमेश्वर परम पुरुष परमाराध्य भक्तवांछा कल्पतरू अनंत सौंदर्य माधुर्य रससार सिंधू तडिद्वित विनंदित पीतांबरधारी भगवान बालकृष्ण लालकी वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण या भागवतावर माझा प्रणाम. भगवंताची आल्हादिनी शक्ती श्री राधा राणीच्याही चरणावर माझा प्रणाम. कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्यांनी केलं त्यांच्याही चरणावर माझा प्रणाम. माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतो आहे त्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान भगवंताच्याही चरणावर माझा प्रणाम. माझे सर्वच कलाकार बंधुवर्ग यांच्याही चरणावर माझा प्रणाम. अनुसुया मातेच्या चरिताला चरितार्थ करणारी ही संपूर्ण मातृशक्ती तुमच्याही चरणावर माझा प्रणाम. उपस्थित सर्व वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध श्रोतृवर्ग तुम्हा मायबापांच्या चरणावर माझा प्रणाम. आणि सर्वांना प्यार भरा जय जय श्री राधे श्याम. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळांच्या अथक सहकार्याने सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य संगीतमय श्रीमद भागवत कथेचं शिवजयंती महोत्सवाच्या निमित्तानं आयोजन. आज आपला हा कथेचा सप्तम दिवस 7वा दिवस. आज हा फलश्रुतीचा दिवस आहे म्हणून मी कालच सांगितलं होतं जे 6 दिवस आले नाही त्यांनी आज मात्र नक्की आहे. आणि तुम्ही बहुसंख्येनं आजही उपस्थित आहात. संध्याकाळची ग्रंथ मिरवणूक आपली होणार आहे म्हणून तर आज आपल्याला हा वेळ घ्यावा लागला. रात्री पुनश्च कीर्तन आहे. वाटलं नव्हतं एवढा गोड कार्यक्रम होईल. मागच्या वेळेला भैरवनाथाच्या मंदिरामध्ये झाला पण दादांना मीच आग्रह केला होता दादा गावामध्ये घ्या आणि संध्याकाळचाच वेळ घ्या. पण अगदी प्रसन्नतेनं सुरुवातीला 2 दिवस तुम्ही थंडीमुळे नाही येऊ शकले. मला वाटलं होतं 7ही दिवस असेच थंडीनं तुमचे पार होतील की काय पण अशी परिस्थिती नाही. खूप बहुसंख्येनं तुम्ही उपस्थित राहिलात आणि सर्वांनी कथेचा आनंद घेतला. परिवर्तन होणं अति महत्वाचं आहे. भैरवनाथाच्या मंदिरात सेवा झाली त्यावेळेला बायका नृत्य सुद्धा करत नव्हत्या बरं का तात्या. परंतु या वर्षी आमच्या माता भगिनी असतील पुरुष असतील माझे नवतरुण बांधव असतील एवढा आनंद सर्वांनी मिळून घेतला. कारण मी सांगितलं संसारातला आनंद विकत भेटतो सुख विकत भेटत पण परमार्थातला आनंद कुठल्याच बाजारात विकत भेटत नाही. आणि नुसती कथा ऐकू नका आपल्यामध्ये परिवर्तन महत्वाचं आहे. मला सांगा जेवण महत्वाचं आहे की ती जेवण झाल्यावर पचणं महत्वाचं आहे. बोला सकाळची वेळ डुकल्या वगैरे घेऊ नका. मला फार वेळ नाहीये. 1 ते सव्वा तासच मला सेवा करायची. फक्त सर्वांगाची कान करू नका. जेवण करणं महत्वाचं नाहीये ते पचणं महत्वाचं आहे. एखादा रोग झाला काहीतरी आपली तब्येत बिघडली गोळ्या औषधं खिशात ठेवल्याने रोग बरे होतील आजार बरे होतील दुखणं बरं होईल का गोळ्या घेतल्याने बरे होतील. नाहीतर एक जण डॉक्टरकडे गेला. डॉक्टर माझ्या हाताला मुंग्या येतात. डॉक्टरांनी त्याला सांगितलंय बघा हे औषध देतो 3 टाइम जखमेवरती लावा. जिथे खाजव येते तिथे लावा. हा पुन्हा वापस आला 5-6 दिवसांनी. काय म्हणे डॉक्टर म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवावा तुमच्याकडे यावं. 3 दिवस झाले जिथे खाजव येते तिथं मी औषध लावतो आहे पण ही खाजवच बरी होईल. डॉक्टर म्हणले बघू द्या कोणतं औषध आहे कोणतं घेतलं ते. म्हणजे डॉक्टर तुम्हीच म्हटले हे औषध घ्या आणि जखमेवरती चोळा. मी ती चिठ्ठीच चोळतो आहे म्हटली. चिठ्ठीत चोळल्याने महाराज रोग बरा होणार नाही. यासाठी औषध तिथपर्यंत पोहोचणं अति महत्वाचं आहे. नुसत्या कथा श्रवण केल्याने आपला उद्धार होणार नाही. हृदय परिवर्तन होणं अति महत्वाचं आहे. आणि म्हणून नुसते विचार इथं बदलून चालणार नाही. आचार बदलणं महत्वाचं आहे.
नाही तर वा वा खरंच परमार्थात आनंद आहे, काय करता संसारात. इथं बसलं की बस आता इथून पुढे परमार्थच करायचा, संसारात गेलं की पुन्हा संसार एक संसार म्हणजे करायचा नाही असं नाही, पण संसार करत असताना मी सांगितलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी की सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि हरि बोल। सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि। कामामध्ये काम काही म्हणा राम राम म्हणून कथा नुसते ऐकू नका, आमच्यामध्ये परिवर्तन ही अति महत्वाचे. गेल्या 7 दिवसापासून आपण आनंदाने या ठिकाणी भागवत कथा श्रवण करत आहात. आजचा आपला हा कथेचा शेवटचा दिवस. अशीच कृष्ण भक्ती अंतःकरणामध्ये जागृत व्हावी यासाठी केली जाणारी, आमचा उद्धार व्हावा यासाठी केली जाणारी ही नामसाधन आहे. आणि म्हणून आज कथेचा शेवटचा दिवस. आज आमचे परमादरणीय नरके तात्या, माणिक तात्या, नरके तात्यांचे जावई, आपण आजूबाजूची परिसरातील याच गावातील बहुसंख्येने भाविक मंडळी उपस्थित आहात. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज शेवटच्या दिवसामध्ये आपण प्रवेश करतो आहे. काल आपण पाहिलं गोपिकांचं भगवंतावरती किती प्रेम आहे. अरे एक गोपी ब्रजभूमीमध्ये आली, तिचा भाव सुंदर तिनं प्रगट केला की कान्हावरती प्रेम केलं, कान्हावरती प्रेम जडलं. अवस्था कशी होती, मी आले वृंदावनला त्यावेळेला माझी अवस्था काय होती. अकेली गई थी ब्रज में, कोई नहीं था मेरे मन में. अकेली गई थी ब्रज में, कोई नहीं था मेरे मन में. मोर पंख वाला मिल गया है, मोर पंख वाला मिल गया. मोर पंख वाला मिल गया है, मोर पंख वाला मिल गया. मोर पंख वाला मिल गया,
गया मोर पंख वाला मिल गया मोर पंख वाला मिल गया मोर पंख वाला मिल गया भाव प्रकट करते. अरे ब्रजभूमीमध्ये मी आले, माझ्या मनामध्ये कोणी नव्हतं, परंतु या श्यामसुंदरावरती प्रेम घडलं, तो मला मिळाला आणि त्यामुळे माझी अवस्था आहे. नेमका चुराई बंसी बजाते, चैन चुराई, चैन चुराते, नेमका चुराई बंसी बजाते, चैन चुराई, चैन चुराते, लगी आस मेरे मन में, गई वृंदावन में, लगी आस मेरे मन में, गई वृंदावन में, बांसुरी वाला मिल गया, मोर पंख वाला मिल गया, मोर पंख वाला मिल गया 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 कृष्ण भगवान की प्रेमानं प्रेमानं सगळ्यांनी जय घोष करायचं. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की, राधा राणी सरकार की, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. गोपी सांगते, रे वृंदावन मध्ये मी गेले, एकटी होते, मनामध्ये माझ्या कुणी नव्हतं, पण श्यामसुंदर वृंदावन मध्ये मला भेटला, ब्रजभूमी मध्ये भेटला. अकेली गई थी ब्रज में, कोई नहीं था मेरे मन में, अकेली गई थी ब्रज में, कोई नहीं था मेरे मन में, मोर पंख वाला मिल गया है, मोर पंख वाला मिल गया. श्याम प्यारे मुरली वाले हम तुम्हारे हो गए, मोर पंख वाला मिल गया हो, मोर पंख वाला मिल गया. गोपिकांची प्रेमाची अवस्था. किती गोपिकांनी भगवंतावर प्रेम केलं. काल आपण दिव्य चरित्र गोपिकांचं ही श्रवण केलं. भगवान श्यामसुंदराचा विवाह रुक्मिणी बरोबर झाला. आनंदानं तो उत्सवही आपण या ठिकाणी संपन्न केला आणि तुम्ही आनंदानं त्या ठिकाणी सहभागी होऊन सर्वांनी आनंद घेतला. भगवान श्यामसुंदराचा विवाह झाल्यानंतर भगवंताला पहिला पुत्र झाला प्रद्युम्न. रुक्मिणीला प्रद्युम्न झाला आणि शंभरासुरानं झाल्याबरोबर त्याला उचलून नेला आणि समुद्रामध्ये फेकून दिलं. त्याला कोणीतरी सांगितलं होतं की तुझा मृत्यू भगवंताच्या पुत्राच्या हातून आहे आणि म्हणून समुद्रामध्ये फेकून दिले. का माशानं गिळंकृत केलं. तो मासा विकल्या गेला आणि त्या ठिकाणी एका राजाच्या शंभरासुराच्याच घरी मासा विकल्या गेला. तिथे एक मायावती होती सेवा करण्यासाठी. तिथे मासा कापला गेला आणि त्याच्या पोटातून पुत्र त्या ठिकाणी निघाल्यानंतर तो मायावतीला सांभाळण्यासाठी दिला. नारद बाबांनी येऊन सांगितला का हा तुझाच पती कामदेव, याची सेवा तुला करावी लागेल.
आणि तिनं कामत त्या ठिकाणी आपल्या पतिराजाची प्रद्युम्नाची सेवा केली. मोठा झाल्यावर सगळा वृत्तांत सांगितला. 100 मारून भगवान श्यामसुंदराचा पुत्र प्रद्युम्न आपल्या बायकोला घेऊन द्वारिके नगरीमध्ये आला आणि सुनेसह मुलगा आल्यानंतर रुक्मिणी मातेला फार आनंद झाला. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की, राधा राणी सरकार की. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. भगवान श्यामसुंदराचा दुसरा विवाह भगवंताची एक नाही, एका लग्नालाच काल एवढा वेळ गेला. 16,108 म्हटल्यानंतर महाराज ही कथा मला नाही वाटत 7 दिवसात पूर्ण होणारी. म्हणून आपल्याला फार वेळोवेळी विवाहाचे विस्तार न करता सगळ्यांना माहितीच आहे. भगवंताचा दुसरा विवाह त्या ठिकाणी जांबुवंती बरोबर, तिसरा विवाह सत्यभामा बरोबर, चौथा विवाह कालिंदी, 5वा विवाह मित्रवृंदा, 6वा नग्नजिता, 7वा भद्रा, 8वा लक्ष्मणा बरोबर. हे 8 भगवंताचे मुख्य विवाह आहे. आणि त्यानंतर 16,100 विवाह जे झालेत ते लक्ष देऊन ऐका. भौमासूर नावाचा राजा आहे, त्यानं ठरवलं होतं जोपर्यंत 20,000 कन्या होत नाही तोपर्यंत मी यांना बंदी खाण्यात ठेवणार आहे. 16,100 पूर्ण झाले आणि त्यांनी भगवंताला निरोप पाठवला, प्रभू या ठिकाणी 100 असुरांना आम्हाला बंदिस्त केलेलं आहे, आम्हाला यातून मुक्त करा. भगवंत गेले, भौमासुराबरोबर युद्ध केलं आणि सर्वांची सोडवणूक केली. पण देवा आमच्या बरोबर कोणी विवाह करणार नाही, कारण यांना आम्हाला बंदिस्त केलेलं होतं. आमचा कोणी स्वीकार करणार नाही. प्रभू तुम्हाला आमचा स्वीकार करावा लागेल. आणि भगवान श्यामसुंदरानं 16,100 कन्या बरोबर विवाह केला. आता एकूण पहिले 8 आणि ह्या 16,100 किती झाले? भगवंताचे 16,108 विवाह त्या ठिकाणी संपन्न झाले. त्यानंतर भगवंताला प्रत्येक पट्टराणीपासून 1 मुलगी आणि 10 मुलं झाली. आता गणित इथं करू नका, मला जेवढा भगवंताचा मोठा परिवार. आणि भगवंताच्या ज्या पट्टराण्या होत्या, घर म्हटलं की भांडणं चालूच राहतात पती पत्नीची नेहमी थोडेफार. पण कसं असतं, घरामध्ये वातावरण फ्रेश राहावं असं जर वाटत असेल तर पती पत्नीने एकमेकांशी प्रेमानं राहावं, कधीतरी एकमेकांची चेष्टा करावी. भगवंताला एक दिवस रुक्मिणीची चेष्टा करण्याची इच्छा झाली. कधीतरी पतिराजानं पत्नीला म्हणलं पाहिजे किती सुंदर दिसते, किती सुंदर स्वयंपाक करते, कधीतरी प्रेमानं कौतुक केलं पाहिजे. आणि केलं पाहिजे, पण वातावरण बघून करा बरं. नाही तर सांगितलं कथाकारांना कीर्तनकारांना गेले घरी बसले कौतुक करीत. एकाला असंच आम्ही कीर्तनात सांगितलं होतं, पत्नीचं कधीतरी कौतुक पतिराजानं केलं पाहिजे, म्हणजे पत्नी ही खुश राहते, घरातलं वातावरण खुश राहतं. ते घरी गेलं, त्याला वाटलं आता आपणही परिवर्तन करावं. घरी गेलं, संध्याकाळच्या वेळेला घरी आला आणि आल्यानंतर महाराज पत्नीला म्हणतो, वा वा वा. तिनं संध्याकाळच्या वेळेला आल्याबरोबर दरवाजा उघडण्यासाठी आली. आता यानं कीर्तनात ऐकलं होतं पत्नीचं कौतुक कधीतरी कौतुक केलं पाहिजे. गेल्याबरोबर म्हणतो, वा वा काय सुंदर दिसतीस तू. तिला वाटलं लग्न होऊन 10 वर्ष झाले, कधी कौतुक केलं नाही. आज याला जादा तर नाही झाली. दार उघडून आतमध्ये घेतलं, बरं ठीक आहे आज दिसतच असेल म्हणली सुंदर, त्यामुळं पतिराजानं कौतुक केलं असेल. आतमध्ये आली महाराज. आतमध्ये आल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी बायकोला सांगितलं, पाणी दिलं, चहा दिला. आता संध्याकाळच्या वेळेला जेवणाला बसायचं. तू जेवायला बसला आणि बायकोचं कौतुक करायला पुन्हा चालू केलं, वा वा काय सुंदर स्वयंपाक केलास, आजपर्यंत एवढं जेवण केलं पण तुझ्यासारख्या हाताची चव मी कुठंच पाहिली नाही. हॉटेलमध्ये सुद्धा जेवलो पण अशी भाजीला टेस्टच नाही. काय तुझ्या हातामध्ये गुणी, किती सुंदर पदार्थ, किती सुंदर स्वयंपाक केला. कौतुक करायला लागला महाराज. कौतुक करत असताना बायकोला राहावलं नाही, जवळ आले, जोरात कानाखाली टेकवली. 10 वर्ष झाले रोज स्वयंपाक करते, कधी माझ्या भाजीचं स्वयंपाकाचं कौतुक केलं नाही. ना शेजारणीच्या घरून आली तर किती गोड लागली म्हणजे तुम्हाला. हे कधी वातावरण बघत जा. म्हणजे कीर्तनकारांना कथाकारांना सांगितलं कौतुक करा म्हणजे आपलं उठसूट कधी करायचं असं नाही. वातावरण पाहून कौतुक करणं महत्वाचं आहे. तसं भगवंताला वाटलं रुक्मिणीची चेष्टा करावी. भगवान म्हणतात, हे रुक्मिणी तू माझ्या बरोबर विवाह केला पण काय म्हणून केला, काय आहे माझ्यामध्ये. अगं तो शिशुपाल सुंदर होता, खूप काही संपत्ती होती, पण तरी तू ठरवलं श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. बरं काय होतं माझ्याकडं, फार संपत्ती म्हणावी तर गायीशिवाय काही नाही.
दिसायला सुंदर तर काळे माणसं कुठं चांगले असतात का? बरं, आई वडिलांचाही पत्ता नाही. कोणी म्हणतं नंद बाबा यशोदेचा, कोणी म्हणतं देवकी वसुदेवाचा. आई बापाचाही पत्ता नाही. बरं, फारच मोठ्या लोकांबरोबर ओळखी असे काही नाही ज्याला घरी काही भेटत नाही, किंवा पोट भरण्यासाठी लोक कधी कधी माझं नामस्मरण करत तीर्थक्षेत्रामध्ये फिरतात. असे काही नाही की फार मोठ्या मोठ्या लोकांबरोबर ओळखी माझ्या. पण का बरं माझ्या बरोबर विवाह केला? पूर्वीच्या काळी कोपगौण असायचे महाराज. पट्टराण्यांना राग आला. आता 16,108 बायका. आणि एक सांगू का, घरामध्ये राग द्वेष जर सतत चालू असेल, घरात सुख शांती तर नांदतच नाही. पण अशा व्यक्तीचे तोंड जर नेहमी फोडीली गौरी तैसे दिसे तोंडावरी. कधी कधी लोकही आमच्या कथा कीर्तनाला एवढा प्रवास करून आम्ही जावं असे तोंड करून बसतात ना. तसे तुम्ही नाही बरं, मी पहिल्या दिवसापासून पाहते एवढे प्रसन्न मनानं तुम्ही कथा श्रवण करत असतात. एक बाबा कीर्तनाला गेले ना, असे भीतीला टेकून बसले. मी विनोद केला तरी बाबा हसना, एखादा रडायचा दृष्टांत सांगितला तरी रडना. बाबाच्या चेहऱ्यावर कुठलाच भाव नाही. फोडी येली गौरी तैसे दिसे तोंडावरी. मी त्या बाबाला म्हटलं, बाबा तुम्हाला कीर्तन आवडना का? म्हणत तसं काही नाही. मी म्हणलं मग तुम्ही हसाना, बोलाना, डोलाना, रडायचा दृष्टांत चालू झाला तर रडाना आपण, एखादा विनोद झाला तर हसाना आपण. नेमकं प्रॉब्लेम काय? ते बाबा मला काय म्हणतात माहिती का? ताई तुम्ही काय मा टेन्शन घेऊ नका, मा तोंडच तसं आहे. तोंड जर तसे असतील तर माझा नागीलाच असतो महाराज. पण प्रसन्न बसलं पाहिजे म्हणून पूर्वीच्या काळी कोपभवन असायचे. बायकोला कुणाला राग आला की त्या कोपभवनात जाऊन बसायचं. प्रत्येक पट्टराणी जायची, कारण पूर्वीच्या काही पद्धती आणि आजही काही काही पद्धती परंपरा आपण जपल्या पाहिजे, फार आगळ्या वेगळ्या. पूर्वीच्या काळी महाराज गावच्या येशीमध्ये जर ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारे सासू सासरे जर उभा असेल ना, तर पूर्वीच्या काळची स्त्री पायातली चप्पल हातात आणि डोक्यावर पदर घेऊनच घरी येत होती. पण आजकालची सून जर कधी वरातीत नाचायला लागली तर सासराच म्हणत असतो आमची सुमन चांगलं कंबर हलली. इतकं मूर्खासारखं. अरे तिथं नाचून इतकं कौतुक करण्यापेक्षा इथं नाचल्यावर आनंदानं कौतुक करावं महाराज. की धर्म मंडपामध्ये भगवंताच्या या कथेमध्ये नृत्य करते आहे. पण चला, आमचा एक स्वभाव बनून गेलेला आहे. आणि म्हणून कोपभवन असायचे पूर्वीच्या काळी. प्रत्येक पट्टराणी जाऊन बसायची. पण आजपर्यंत श्यामसुंदरानं रुक्मिणीला पाहिलं नव्हतं, म्हणून चेष्टा करण्याची इच्छा झाली. ज्यावेळेला शब्द ऐकला आणि भगवान शेवटच्या क्षणाला शब्द बोलतोय, ऐक रुक्मिणी अजूनही काही बिघडलं नाही, अजूनही तू त्या ठिकाणी शिशुपाला बरोबर विवाह करू शकते. हे ऐकल्यावर रुक्मिणीला राग नाही आला, पण ती मूर्छित झाली. भगवान श्यामसुंदरानं चतुर्भुज रूप धारण केलं. आगा रुक्मिणी त्या ठिकाणी पाणी शिंपडतोय, उठून बसवलं, पण रुक्मिणी त्या ठिकाणी मला शुद्धीवर यायला तयार. आणि मग भगवान सांगतात, अगं नाही रुक्मिणी, मी तुझी चेष्टा केली. आणि मग रुक्मिणी शुद्धीवर आली आणि देवाला सांगते, देवा ही चेष्टा नाही, जे बोललात ना ते वस्तुस्थितीनं सत्य आहे. तुम्ही म्हटला ना की माझ्या मायबापाचा पत्ता नाही, काय म्हणून तू माझ्या बरोबर विवाह केला? बरोबर आहे देवा, जगताचे मायबाप तुम्ही आहात, करता कविता तुम्ही आहात, तुम्ही सर्व जगताचे मायबाप आहात. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधूच सखा त्वमेव. तुमचे कोण मायबाप असणारे प्रभू? तुम्ही म्हटले की त्या ठिकाणी जे भिकारी साधू आहे, किंवा म्हणजे जी लोक भिकारी भीक मागतात, पोट भरण्याचं साधन नाहीये, ते लोक माझं भजन करतात असं तुम्ही म्हटलात ना. पण देवा, ज्याच्याजवळ संपत्ती आहे तो संपत्तीवान नाहीये, पण ज्याच्याजवळ हरिनामाचं धन आहे तो गरीब जरी असला. कालच मी सांगितलं ना, जो सुख पावे हरि भजना में सो सुख नाही अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. ते सुख त्याच्याने अमीरी मध्ये नाही, ते सुख भगवंताच्या भजनामध्ये. मन
वस्तु अमूलिक दी मेरे साथ गुरु की रपा कर अपनायो पायो जी मैनी राम रतन धन पायो. आणि देवा तुम्ही म्हटला तरी मी काळा सावळा आहे. देवा काळे सावळे आहेत तरी सुद्धा 16,108 केले लग्न. आणि जर गोरेच असते तर किती केले असते. अरे काळे सावळे जरी असले तर भक्तांनी किती प्रेमानं स्वीकारलं. भक्त सांगतात की काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तुझदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तुझदार है. काली कमली वाला सारी बातें सर्वश्री राजा है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. मेरा यार है, मेरा दिलदार है. मेरा यार है, मेरा दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला प्यारे मेरे मन का मोहन तू दिलदार है. मोहन में तेरा गाना गाऊं सब जगना. गाँव बस अब यही तराना, गाँव बस अब यही तराना. शाम चलो ना तू मेरा रजवार है, शाम चलो ना तू मेरा रजवार है. मेरा मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. आमच्या फक्त ईश्वरवरात पडल्या. आज शेवटचा दिवस आहे तुमच्यासाठी. फक्त 5
आमच्या ताईंचं काकांचं नृत्य पाहून खरंच वृंदावनची आठवण येते. आमचे धर्मराज दादा जसे नाचतात ना तशीच वृंदावनला ब्रज भक्त नाचत नृत्य करत असतात. अगदी गुण एवढं सुंदर नृत्य शिकण्यासाठी मनामध्ये भक्तिभाव प्रगट होण्यासाठी खरंच जन्मोजन्मीची पुण्य सामुग्रीच असावी लागते. असो सुंदर नृत्य केलं मनस्वी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आज वेळ कमी आहे त्यामुळे फार नंतर गीत होणार नाही म्हणून तुम्हाला उठवलं. चला. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, हो तू मेरा यार है मेरा दिलदार है, होए 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 काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, हो तू मेरा मैं तेरा प्यारे, यह जीवन अब तेरे सहारे, इस जीवन तेरे हाथ इस जीवन की पतवार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, हो देवा तू काळा सावळा आहेस पण तरी सुद्धा भक्ताने तुला स्वीकारलं. आणि भगवान श्यामसुंदरला रुक्मिणी मातेने ज्या वेळेला प्रश्नाचे उत्तर दिले भगवान सुद्धा मनोमनी प्रसन्न झाले की खरंच रुक्मिणीचं माझ्यावरती किती प्रेम आहे. आदरणीय श्री शुकजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा जो नृग राजा होता खूप दान करत होता. एक गाई चुकून पुन्हा एका ब्राह्मणाला दान देण्यात गेली होती म्हणून त्याला त्या ठिकाणी पाप भोगावं लागलं, सरडा होऊन पडावं लागलं. भगवंतानं सांगितलं होतं पहिलं पाप की पुण्य भोगायचंय, म्हणले मला पहिलं पाप, आणि म्हणून सरडा झाला. भगवंताच्या हाताच्या स्पर्शानं त्याचा उद्धार झाला. त्यानंतर नारदांनी भगवंताचा गृहस्थाश्रम पाहिला. त्यांनाही भगवंताचा गृहस्थाश्रम पाहून अति समाधान प्राप्त झालं. पौंड्र काशीराज विविध वानरांचा उद्धार भगवंतानं केला. त्यानंतर शिशुपाल दंतवक्र शाल्वचा उद्धार केला. आणि ज्या प्रसंगाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सुदामजी चरित्र आपण आता श्रवण करणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यांनी ताट बसायचे, 2च मिनिटं टाळी वाजवायची, सगळ्यांनी भजन करायचे अति श्रद्धेनं प्रेमानं. नाही नृत्य तर किमान तुम्ही भजन तरी करा बसलेले मंडळी, म्हणून सगळ्यांनी एक साथ टाळी, सगळ्यांनी भजन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. क्या बात आहे. काही जण अगदी मनापासून भजन करतात पण काही जण करायला तयार नाही. अगदी मनापासून बस उद्यापासून मी म्हटलं नाही तुम्ही भजनच करा. अगदी ताल बसून श्रद्धेनं टाळी वाजवा आणि प्रेमानं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. क्या बात आहे, क्या बात आहे. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. वाह वाह, क्या बात है. जय हो प्यारे की जय हो. गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. भगवंताचा परमसखा बालमित्र श्री सुदामजीचं चरित्र आपल्याला श्रद्धेनं सगळ्यांना श्रवण करायचे. सर्वांनी ताट बसा.
भगवंताच्या भक्तांचं चरित्र श्रवण केलं की आपल्याही अंतकरणामध्ये भगवंताविषयी साधूविषयी प्रेम प्राप्त होत असतं. तुम्ही खरंच मंडळी, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. गाव जरी छोटं असलं, कमी लोकसंख्येनं जरी तुम्ही उपस्थित असाल, ताते हे गाव खरंच छोटंच आहे, पण तरी सुद्धा ह्या माता माऊल्या आपल्या वेळात वेळ काढून खूप बहुसंख्येनं नित्यनियमानं हजरच राहत गेले. परंतु मला हे अंजनपूर आज खरंच अंजनपूर वाटत नाहीये. तुमच्या या भक्तिभावानं, तुमच्या या नामस्मरणानं मला असं वाटतं जणू काही हे वृंदावनच आहे की काय. एकदा तुमच्या या पवित्र प्रेमासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. अति सुंदर तुमचं या भगवंताविषयी प्रेम, भगवंताच्या नामचिंतनाविषयी प्रेम पाहून मला अतिशय आनंद वाटतो आहे की खरंच या गावामध्ये नवीनतः मागच्या वर्षी आणि याच वर्षी आपण कथा करतो, पण जणू काही वर्षानुवर्ष तुमच्या गावात कथा चालत आली की काय. एवढं गोड भक्तिमय वातावरण. नाहीतर आजकाल खूप गावोगावी नामसप्ताह नेहमी कथा कीर्तन चालू आहे, पण भजनी आपण जर भजन करा म्हटलं तर एवढंच प्रेमाने, एवढंच श्रद्धेने, एवढं तन्मयतेनं भजनच करतील असं मात्र नाहीये. पण खूप लवकरात लवकर तुम्हाला भगवंताची कृपा त्या ठिकाणी प्राप्त झाली असो. चला लक्ष द्या. भगवंताचा एक बाल सखा सुदाबजी, परिस्थिती फार गरीब आहे. सावाग्यया तस्य गुणान् गुणिते करौ च तत्कर्म करौ मनश्च स्मरेद् वसन्तं स्थिरजङ्गमेषु शृणोति तत्पुण्यकथा सकर्णः. जी भगवंताची गुणगान करते ती खरी वाणी, जी भगवंताची सेवा करतात तेच खरे हात, जी ज्याचं स्मरण करतात तेच खरं मन, जे भगवंताच्या पुण्यमय कथेचं श्रवण करतात तेच खरे कान आहे. म्हणून भगवत भक्ताचं चरित्र तुम्हाला सांगते, लक्ष द्या. कृष्णस्यासित सखा कश्चित ब्रह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. भगवंताचा बाल सखा सुदामजी शिक्षा ग्रहण करत असताना बरोबर होते आणि ज्या वेळेला गावी आले एका योग्य मुली बरोबर विवाह झाला. तिचं नाव होतं सुशीला. दिवसेंदिवस परिस्थिती खालावत गेली. एवढी परिस्थिती गरिबीची झाली की त्या ठिकाणी महाराज रोज काबाड कष्ट करायचे, पण कधीतरी पोटाला अन्न मिळत होतं. लेकरांची 4-4, 5-5 दिवस अन्न पाण्याची भेट होतच नव्हती. एक दिवस सुशीलेनं स्वामीकडे गेली, स्वामी आपण उपवासी आहोत त्याचं मला दुःख नाही, परंतु माझे जे 2-4 लेकरं आहेत यांना उपवासी पाहणं हे मला सहन होत नाही. मला 4 काय 8 दिवस भाकरी नाही भेटली, भोजन नाही भेटलं तर चालेल, परंतु एका माईनं, एका आईनं समोर उपवासी लेकरं पाहणं एवढं ते दुःख सोपं नाहीये स्वामी. म्हणून मला असं माहिती की भगवान श्यामसुंदर तुमचा बालपणचा मित्र आहे. तुम्ही जा, तो खूप द्वारिकाधीश आहे. तुम्हाला नक्कीच तुमची ही गरिबी परिस्थिती पाहून तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. सुदामजीनं सांगितलं, सुशीला मागण्यासाठी मी जाणार नाही. जाईल तर त्या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी जाईल, पण मागण्यासाठी जाणार नाही. सुदामजी लोक म्हणतात दरिद्री होते, दरिद्री नाही हो. स्वतः ती भगवंताने परिस्थिती ओढून घेतली होती सुदामजीनं. मी एक फार गोड उदाहरण ऐकलं. उज्जैनला भगवंताच्या दरबारी एक विधवा स्त्री भिक्षा मागत होती आणि तिला मुलं होती, परंतु पतिराज नाहीये. त्यांच्या पाठीमागे या लेकरांचं मला संगोपन लालन पालन करायचंय म्हणून त्या भगवंताच्या द्वारामध्ये उज्जैनला ती माऊली भीक मागत होती. परंतु लक्ष द्या बरं, फार महत्वाचा प्रसंग तुम्हाला सांगते. आणि त्या माऊलीला एका कुणीतरी व्यक्तीनं चणे दिले होते, हरभरे दिले होते. तिनं माझे लेकरं खातील म्हणून ते चणे, ती पुटुळी तशीच ठेवली आणि रात्रीच्या वेळेला उशाला घेऊन ती झोपलेली आहे. चोर आले चोरी करण्याकरिता, त्यांनी पाहिलं, अरे याच्यामध्ये काहीतरी आहे, मण्यासारखं दिसतंय, म्हणजे हे सोनंच आहे, बाईच्या गळ्यातली मणी असावी. म्हणून ते चोर ती मणी असणारे ते हरभरे घेऊन गेले.
परंतु हिला फार राग आला रे, मी विधवा स्त्री आहे, पती राजाच्या माघारी मी आयुष्य काढते आहे, लेकराचं लालन पालन माझ्यावरती आहे, माझ्यावरती जबाबदारी आहे आणि म्हणून या जबाबदारीनं मी माझ्या लेकरासाठी कुठून ना काही ना काही मागून ठेवून इथं सांभाळते आहे. आणि हे चोर घेऊन चालले आणि तिनं महाराज मागून शाप दिला, तुम्ही ती पोटोळी घेऊन जाता आहात ना, त्याच्यामध्ये माझ्या लेकरांसाठी ठेवलेला शिदा होता, घेऊन जाता आहात ना, जर खाल्ले तर तुम्ही दरिद्री व्हाल, असा शाप दिला महाराजांनी. ते पुढे गेले, चोरांनी पाहिलं याच्यामध्ये चणी आहे, त्यांनी ती पोटोळी टाकून दिली. ती भगवान श्यामसुंदर सुदामजी ज्या नगरीमध्ये, ज्या तीर्थक्षेत्रामध्ये शिकत होते, तिथं ती पोटोळी पडल्या गेली. आणि मग तिथून सुदामजीनं ऐकलं होतं की जो कोणी चणे खाईल ती गुरु मातेला कोणीतरी दिले. सुदामजीनं ऐकल्या कारणानं सुदामजीनं महाराज ते चणे बरोबर नेले आणि वरती झाडावर बसून एकट्यानं खाल्ले होते. भगवान श्यामसुंदर बरोबर होते, श्यामसुंदराला दिलं नाही. कारण का, ही दरिद्री परिस्थिती माझ्या श्यामसुंदराला भोगावी लागू नये म्हणून स्वतःवरती दुःख उडून घेतलं आणि स्वतः एकट्यानं चणे खाल्ले. श्यामसुंदराला ते चणे दिले नाही. म्हणून लोक म्हणतात दरिद्री, अरे दरिद्री नाही, भगवंतासाठी स्वतःवरती दरिद्री घेतली सुदामजीनं. जा स्वामी, मला माहिती तुमचा प्रभू द्वारिकाधीश देईल तुम्हाला काहीतरी. नाही सुशीला, मागण्यासाठी मी जाणार नाही, इच्छा आहे ना तुझी, मी निश्चित भेटण्यासाठी जाईल. जा स्वामी, काय हरकत नाही. परंतु गुरुच्या घरी, साधूच्या घरी, आईवडिलांच्या घरी, मित्राच्या घरी कधी रिकाम्या हाताने जाऊ नये. शेजारीकडे गेली, काही ठिकाणी तांदूळ भरणाने, काही ठिकाणी पोहे भरणाने ती पाकडत होती. समोर आलेल्या कन्या तिनं सुशीलाला दिल्या. सुशीलानं त्याची पोटोळी बांधली आणि सुदामजी जवळ दिली. सुदामजी अंग भरून कपडा नाही, हातामध्ये काठी आहे, पायामध्ये चप्पल नाही, अतिशय परिस्थिती सुदामजीची गरिबीची. आणि सुदामजी महाराज द्वारिके नगरीला जाण्यासाठी निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. अति दूर अंतर आहे. सुदामजी चालत 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 निघाले. पोरबंदर नगरीच्या किनारी, समुद्राच्या किनारी झोपले.
झोपल्यानंतर श्यामसुंदरानं उचलून आपल्या द्वारिके नगरीमध्ये पोहोच केलं. डोळे उघडून पाहतात अतिशय नयनरम्य असणारी ही नगरी आहे. किती सुंदर नगरी. वा वा, माझी याच नगरीमध्ये माझा भगवान श्यामसुंदर राहतो. मनोमणी विचार करतात, कसा असेल माझा भगवान, कसा असेल माझा द्वारिकाधीश भगवंताचा महल. सुदामजी चालत 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 अनेक मंडळी एकमेकाला जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणतायत. सुदामजी त्यांना विचारतात, का हो कुठे राहतो तो कृष्ण? बाकीचे लोक म्हणतात, ओ कृष्ण कुणाला म्हणतात? द्वारिकाधीश म्हणा. बरं, द्वारिकाधीश कुठे राहता सांगा. हा समोर जो महाल दिसतोय ना, तिथे द्वारिकाधीश भगवंत राहतो. सुदामजी चालत 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 तिथपर्यंत गेले. परिस्थिती होती, देखो देखो रे गरीबी, देखो देखो ये गरीबी, ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास करके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा शाम, यही सोच कर मैं आस करके आया हूँ। अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, अरे द्वारपाल कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब गया है, कि दर पे सुदामा गरीब गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल में गरीब गया है, तुम्हारे महल के गरीब गया है। नसर में पगड़ी, सुदामजी त्या ठिकाणी द्वारामध्ये उभा आहे. द्वारपालांना विनंती करतायत, अरे पोरबंदर नगरीमधून मी सुदाम, त्या ठिकाणी भगवान श्यामसुंदराचा मित्र, माझे नाव सुदामजी आहे. भगवान श्यामसुंदराला सांगा तुमचा बालपणचा मित्र आला. परंतु त्यांनी त्या ठिकाणी महाराज सांगतात, अहो तुम्ही कोण आहात, काय आहात, आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही. विनंती करतायत, अरे अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुधा गरीबा गया है, किधर पे सुधा गरीबा गया न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है
नाव आहे सुदामा. भगवान श्यामसुंदराला सांगितलं सुदामा नाव ऐकल्या बरोबर सुनते ही डोळे करे आय मोहन आया गले से सुदामा सुदामा को सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा मेहमान कैसा आज बगरा है तुम्हारे महल के करीब बगरा भगवान श्यामसुंदराला त्या ठिकाणी सुंदरजी सुदामजीला घेऊन आले. रुक्मिणी माता आश्चर्यचकित झाली आणि भगवान श्यामसुंदरानं आपल्या सिंहासनावरती सुदामजीला बसवलं. और बराबर में अपने सुदामा बिठाए आंसुओं से सामने बुलाए हो. चरण आंसुओं से सामने धुलाए बराबर में अपने सुदामा बैठाए चरण आंसुओं से सामने धुलाए न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा खुशी का समा बगरा खुशी का समा करीब बगरा अरे द्वार डालो कन्हैया से कह दो अरे द्वार डालो कन्हैया से कह दो तुम्हारे करीब बगरा इधर कोई सुदामा करीब बगरा इधर पे सुदामा करीब बगरा अरे द्वार पालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीबा गया है. भगवंताची भक्त वत्सलता पहा. स्वतःच्या सिंहासनावर सुदामजीला बसवलं. पट्टराने आश्चर्यचकित झाल्या आणि श्यामसुंदर भगवत त्या ठिकाणी सुदामजीचं स्वरूप पाहिलं. अंग भरून कपडा नाहीये, पायात चप्पल नाहीये, हातामध्ये काठी आहे, अशी विस्कटलेली अवस्था पाहिली आणि श्यामसुंदराचे नेत्र भरून आले, डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि त्या ठिकाणी महाराज श्यामसुंदर सुदामजीची पूजा करतो आहे. चरण धुताय सुदामजीचे, परंतु पाण्यानं नाही तर डोळ्यातले अश्रूनं धुतले. मी कालच सांगितलं ज्याच्या डोळ्यामध्ये देवासाठी टिपूसभर पाणी येत नाही त्याला हे भक्त प्रेम, भगवंताचं प्रेम किंवा भक्तवत्सलता ही काय करणार आहे. पण भगवंतानं स्वतःच्या डोळ्यातले अश्रूनं सुदामजीचे चरण धुतले. पायातले काटे स्वतःच्या तोंडानं काढले. महाराज चरण पूजा केली. रुक्मिणी माते बाकी पट्टराणींनी पूजा केली आणि सांगतात भगवान का हो सुदामजी, तुम्ही पोरबंदर नगरीवरनं इथपर्यंत मला भेटण्यासाठी आलात, पण माझ्या भाभीनं मला काहीतरी दिलं असेल. हे राजवैभव पाहिलं, सिंहासनावर आरूढ असणारा भगवंत, हे राज ऐश्वर्य आणि आशा या भगवंताला माझी पुतळी मी कशी दाखवावी. लाज वाटली महाराज. भगवान म्हणतात नाही माझी भाभी तशी पाठवणार नाही, काहीतरी भाभीनं पाठवलं असेल, मला त्या ठिकाणी काय ते द्या. पण सुदामजी पुतळी लपवतायत. भगवंताने हिसकटवले आणि ओपन करून पाहतात तर महाराज त्यामध्ये पोहे आहे आणि श्यामसुंदर ते पोहे सेवन करू लागला. बाकीच्या पट्टराणे म्हणतात तुम्ही एकट्याच खाता का, आम्हालाही द्या. सर्वच पट्टराणे त्या ठिकाणी प्रसाद म्हणून सेवन करतात. देवता हे दृश्य पाहून आनंदी झाले. हे भक्त आणि भगवंताचं मिलन आहे. भक्तवत्सल भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की, राधा राणी सरकार की, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. आता सुदामजी त्या ठिकाणी पूजा वगैरे आटोपली आणि सगळ्या पट्टराणींना सुदामजीच्या दर्शनासाठी बोलवलं.
पट्टराणे येतात श्यामसुंदरा बरोबर त्या ठिकाणी सुदामजीचं दर्शन घेत आहेत आणि सुदामजी सर्वांना आशीर्वाद देत आहे. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. तोंडाला कळ लागली, हातालाही कळ लागली महाराज. आता सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव तोंडातून व्यवस्थित शब्दही येत नाहीये. हाताला अशी टिकी लावली तरी सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. भगवंताला जवळ बोलवलं आणि कानात विचारतो, का रे देवा एवढ्या शेजारनी कशाला बोलवले म्हणजे? हो म्हणे, या शेजारनी नाही, आपल्याचे सगळ्या ह्या माझ्या पट्टराणे. महाराज सगळ्यांना आशीर्वाद दिला. संध्याकाळच्या वेळेला सुंदर पक्वान्न बनवले, सुदामजीला जीव घातलं. भगवंतानं स्वतःचे कपडे दिले आणि तिकडे मात्र जिथे झोपडी होती तिकडं अतिशय सुंदर राजमहल तयार करून दिला सुदामजीला. आणि इकडे अंगावरती कपडे दिले. सकाळच्या वेळेला सुदामजी म्हणतो, प्रभू आता भेट झाली, मला जाणं गरजेचं आहे. माझे 2-4 लेकरं घरी आहे, बायको वाट पाहत असेल, मी जातो. अरे म्हणे जातोय तर अंगावरचे कपडे. ठीक आहे, अंगावरचे कपडे काढून दिले. म्हणतात अरे बायको म्हणली होती देव काहीतरी देईल, काहीतरी देईल, या तर अंगावरचे कपडे सुद्धा द्यायला तयार नाही. पुनश्च सुदामजी महाराज भगवंताला प्रणाम करून त्या ठिकाणी द्वारिकेला प्रणाम करून आपल्या पोरबंदर नगरीमध्ये जाण्याकरिता प्रस्थान केलं आणि मुखानं मात्र भगवत चिंतन चालू आहे. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा. काय असा अनुभव आला आणि तिथून निघाले. महाराज सुदामजीची पत्नीच्या अंगावरती अतिशय दागिने आहे, सुंदर वस्त्र अंगावरती परिधान केलेले आहे आणि समोर सुदामजी निघाल्यावर म्हणते, ओ स्वामी. सुदामजीला वाटलं दुसरी कोणीतरी बाई असावी, कारण एवढं पिवळं आजपर्यंत कधी पाहिलंच नव्हतं. कारण गरीबाच्या बायका कावीळ झाल्या तरच पिवळ्या होतात, एरवी पिवळं व्हायला पाहिजे ना काही. आणि म्हणून पुढे निघाले. अहो म्हणे स्वामी, म्हणे माई कोण आहात तुम्ही? अहो माई नाही, मी तुमची धर्मपत्नी आहे. सुदामजीचे डोळे भरून आले. श्यामसुंदरानं माझ्या अंगावरचे कपडे जरी घेतले असेल, माझे मुठभर पोहे जरी खाल्ले असेल, पण पोह्याच्या मोबदल्यामध्ये सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याच बेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला, विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो. भगवंतानं सुदामजीला सुवर्ण नगरी दिली. मी प्रश्न करते, तुम्हाला फुकट दिली का? काय घेतलं अगोदर? अहो बोला ना, पोहे मुष्टीभर पोहे घेऊनी त्याच भेटी लागी गेला. मुठभर पोह्याच्या मोबदल्यामध्ये सुवर्ण नगरी दिली. आता सुदामजी सांगतात, हे सुशिला तुला जे पाहिजे होतं ते मिळालं, आता मात्र मी या संसारात रममाण होणार नाही. निघाले सुदामजी की मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. जय हो
आहेत. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करून भगवंताच्या चरणारविंदी प्राप्त झाले. लक्ष द्या. त्यानंतर राजा परीक्षितीला आदरणीय श्री शुकजी सांगतात, भृगराज भृगु मुनींनी देवतांची परीक्षा घेतली. भगवान विष्णूच सर्वश्रेष्ठ आहे. आणि या ठिकाणी दशम स्कंद समाप्त होतो, एकादश स्कंदाला प्रारंभ होतोय. लक्ष द्या सर्वांनी. एक दिवस भगवान श्री कृष्ण श्यामसुंदरानं आपल्या पुत्रांना जवळ बोलवलं. सुंदरसा उपदेश करतायत. पुत्रांनो, मानव बिघडण्याची 4 साधनं असतात. रूप यौवन संपत्ती प्रभूतम विवेकता एकैकमप्यनर्थाय यत्र धयत् किमु यत्र चतुष्टयम्. ज्यादा संपत्ती प्राप्त होणं, सत्ता प्राप्त होणं, तारुण्य अवस्था प्राप्त होणं आणि सुंदर म्हणजे रूपवान असणं, हे 4 गोष्टी माणसाला बिघडवण्याचे साधन. म्हणून तुमच्याकडे सत्ता आहे, संपत्ती, तुम्ही सुंदर आहात, त्यामुळे या सत्तेचा, या प्रतिष्ठेचा, या सुंदरतेचा दुरुपयोग करू नका. पोरं म्हणतात भगवंताचे असले काय ना आपले असले काय. सगळं काही मायबाप करतात आणि उतार वय झालं की मग म्हणतात म्हाताऱ्याला म्हातारीला कळतच नाही. असंच आहे महाराज. तसं भगवंताचे पुत्र म्हणतात आता बाबाचं वय झालं, त्यामुळं आता आपल्याला दिव्य ज्ञानोपदेश करत आहेत. ऐका बरं. माणसाला मदिरा असेल, तारुण्य अवस्था असेल, जो श्लोक सांगितला ना तो 101% अगदी त्यातला भाव सुमधुर. नवे नवे आपलं जीवनही परिवर्तित करणारा हा श्लोक आहे. आणि भगवंत सांगतात, पुत्रांनो, कधी साधूचा अपमान करू नका, कधी साधूची चेष्टा करू नका. पण पुत्रांनी बापाच्या म्हणजे भगवंताच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. आणि एक दिवस प्रभास क्षेत्री अनेक संत मांद्याळे आले. भगवंताचे पुत्र सगळ्यात त्या ठिकाणी सांब नावाचा पुत्र, त्यानं पोट्यावरती कपडे बांधले आणि कपडे बांधल्यानंतर बाकीच्या भावांना बरोबर घेऊन त्या प्रभास क्षेत्रामध्ये गेलेला आहे. पिंडारा क्षेत्रामध्ये अनेक संत महापुरुष उपस्थित आहे आणि सर्वांच्या मध्यभागी जाऊन हा मुलगा, त्या ठिकाणी बाकीचे भाऊ त्याचे म्हणतात, अहो ही स्त्री आहे, गरोदर आहे, सांगा हिला मुलगा होईल की मुलगी होईल. साधूला राग आला. अरे भगवंताचे पुत्र आहात म्हणून झालं काय, ज्यादा संपत्ती, तारुण्य अवस्था हे असल्यामुळे तुम्ही विनाकारण साधूची चेष्टा करताय. जा, हिला मुलगाही होणार नाही, मुलगी होणार नाही, हिला मुसळ होईल आणि हेच मुसळ तुमच्या कुळाचा नाश करील. साधूनं शाप दिला. घरी आले, घनगई कपडे उघडून पाहिलं तर खरंच एक मुसळ निघालं. त्याचे तुकडे तुकडे केले, समुद्रामध्ये फेकून दिले. माशानं गिळंकृत केला, मासा कापला गेला, तुकडा निघाला. तो एका लोखंड घेणाऱ्याला विकला. लोखंड घेणाऱ्यानं त्या ठिकाणी एका बाण बनवऱ्याला विकला आणि त्यानं तो बाण त्या ठिकाणी बनवला आणि तो बाण एका निषादानं खरेदी केला. लक्ष द्या. कुळाला शाप लागल्यामुळे वसुदेवजी अतिशय दुःखी होते. नारद बाबांनी येऊन नवयोगेश्वर संवाद सांगितला. त्यानंतर दत्तात्रय भगवंतानं 24 गुरु केले, तेही वर्णन करून सांगितलं. आणि भगवान परमात्मा एक दिवस निवांत बसलेले असताना भगवंताचे जे पुत्र होते दारू पिले, मदिरा पिले, एकमेकांवरती प्रहार करू लागले. भगवंताला मारण्यासाठी एकमेकांच्या त्या ठिकाणी प्रहार करत असताना सर्व त्या ठिकाणी यदुवंश संपला गेला. भगवंताला मारण्यासाठी धावतायत. भगवंत एका वृक्षाच्या खाली उभा आहे. भगवान परमात्मा वृक्षाच्या खाली उभा असताना तेवढ्यात तो व्याध आला आणि भगवंताचं चरण पाहिलं. जणू काही हरणच आहे काही काय हा भास झाला आणि त्यानं बाण सोडला. भगवंताच्या चरण स्पर्शाला तो बाण लागला. प्रत्येकाला भगवंताचं शरीर वाटत होतं भगवंत आमच्या धामाला येईल, भगवंत आमच्या धामाला येईल. दिव्य शरीर उडू लागलं पण भगवान कुठेच नाही. ते भगवंत या भागवतामध्ये विराजमान आहेत. आणि म्हणून आजही खरं जर भगवंताचं स्वरूप आम्हाला पाहायचं असेल, भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर भगवंत चतुर्भुज रूपधारी भगवान भेटणार नाही, पण प्रत्यक्ष भागवतामध्ये भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सगळ्यांनी एकदा प्रेमाने जयघोष करायचंय. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की, राधा राणी सरकार की, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. भगवंत त्या ठिकाणी महाराज भागवतामध्ये विराजमान झाले. यदुवंश संपला गेला. त्यानंतर राजा परीक्षितीला आदरणीय श्री शुकजी नामस्मरणाचं महत्व सांगतात. कलियुगाचे गुण दोष वर्णन करून सांगतात. पण कलियुगामध्ये मानवाचा जर उद्धार कशाने होणार असेल तर नाम संकीर्तन साधन पैसोपे हो, नाम संकीर्तन साधन पैसोपे हो, नाम संकीर्तन
होणार आहे. आणि मग आता भगवान श्याम त्या ठिकाणी शुकजी राजा परीक्षितीला शेवटचा प्रश्न विचारतात. राजा, गेल्या 7 दिवसापासून तू पाण्याचंही पाणी सुद्धा सेवन केलं नाही, अन्नाचा तर त्यागच केलास. मी विचारतोय राजा, आता सांग, 7 दिवसाच्या या दिव्य ज्ञानाने मी तुला प्रश्न करतो आहे राजा, आता तू मरशील का? ही पशुबुद्धी आहे. तुम राजन मरीशेती पशुबुद्धी मीमांज ही त्यागून टाक. पण राजा सांगतोय, देवा ऐका, ही कथा मी श्रवण केली आणि श्रवणाच्या माध्यमातून की मरण माझे मरून गेले, मरण माझे मरण माझे मरून गेले, मरण माझे मरण माझे जय हो. मरण माझे मरण माझे मरून गेले मरण माझे मरण माझे मरून गेले, मरण माझे मरण माझे मरून गेले, मरण. निघाले आणि त्या ठिकाणी महाराज चरणाला वंदन करून त्या ठिकाणी जयघोष करतो आहे. गुरुदेव भगवान की. प्रेमाने जयघोष तर करा सगळ्यांनी, जय तरी म्हणे सगळ्यांनी. माता भगिनी करा, ताट वरती हात करा आणि श्रद्धेनं गुरुदेव भगवान की, श्री शुकदेव भगवान की, व्यासदेव भगवान की. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. हरी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी 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 जय जय हो. त्यानंतर तक्षक सर्प आला, राजा परीक्षितीला दंश केला आणि राजा परीक्षितीचा उद्धार झाला. शौनकादिक सूतजींना त्या ठिकाणी विचारतात, मार्कंडेयाला प्रलयाचं दर्शन कसं झालं? करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विवेश्यंतम वटस्य पत्रस्य पुटेक्षणम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. आता आपण श्रद्धेनं 7 दिवस कथा श्रवण केली. जो कोणी पहिले 6 दिवस आला नसेल, आजच आला. आज फलश्रुतीचा दिवस आहे असं समजू नका की जे 6 दिवस आले त्यांना हे फळ नाही. प्रत्येकासाठी, परंतु 6 दिवस न येता आजही आला त्यालाही भागवताचं फल निश्चितपणाने भेटणार आहे. म्हणून श्रद्धेनं सर्वांनी तार बसा. जी कथा मी सांगते आहे, काही आपल्या हातात वस्त्र असेल तर आपल्या डोक्यावरती घ्या, माता भगिनी डोक्यावरती पदर घ्या आणि श्रद्धेनं सगळ्यांनी श्रवण करा. 7 दिवसामध्ये आपण काय काय कथा श्रवण केली, आपण तो कथा भाग अगदी 2च मिनिटात बघणार आहोत. एकदा सगळ्यांना प्रेमानं 2 हात वरती करून सगळ्यांना जयघोष करायचा. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की, राधा राणी सरकार की. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. माता भगिनींनो, पुरुष वर्ग आजूबाजूला बसलेली ही शूटिंग आहे ना, ती तुमच्यावरती चालू आहे. आता तुम्ही किती प्रसन्न बसायचं, कसं बसायचं, भजन करायचं की नाही हे तुम्हाला आता कथा झाल्यावर जे वेळेला युट्यूबला टाकतील ना त्यावेळेला कळेल. एखादी जर डुकली घेत असेल आणि तिच्यावरती जर शूटिंग चालू असेल ना, पाहणारे म्हणतील बघ बघ आपली गंगूबाई कशी डुकल्या घेते कशी. असं होईल. म्हणून इथं प्रसन्न बसलं पाहिजे. हे चॅनल आहे दादा मराठी हॉटस्पॉट, मराठी हॉटस्पॉट आणि मराठी भक्तिनाथ दोन. मराठी भक्ती न्यूज आणि मराठी हॉटस्पॉट अतिशय सुंदर सुप्रसिद्ध चॅनल, बरोबर ना? भक्तिनाथ अतिशय प्रसिद्ध सुप्रसिद्ध हे चॅनल आहे. मला वाटतं बाबाजींना नृत्य केलं, तो डान्स ते नृत्य त्यांनी टाकलं आणि त्याला ती हेडलाईनच दिली. आरतीताई शिंदे यांच्या कथेमध्ये एका म्हाताऱ्या बाबाचा डान्स तरुणांना सुद्धा लाजवेल. आणि अगदी अनेक महाराष्ट्रभर तो व्हिडिओ सगळेजण पाहतायत.
आणि म्हणून तुम्ही प्रसन्न बसा. मला वाटतं धर्मराज दादांच्या प्रेमाखातर आमचे दादाजी या ठिकाणी उपस्थित आहे आणि अतिशय सुंदर त्यांची शूटिंग आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. श्रद्धेनं या ठिकाणी तेही येऊन आपली सेवाच करत आहे आणि सेवेच्या माध्यमातून ती कथा आता YouTube चॅनलला ते टाकणार आहेत. नंतर आपण ही कथा YouTubeलाही श्रवण करू शकतो. जशी आमच्या भोकरगावची कथा कधी कधी कुठले तरी प्रसंग लोक टाकतात ती श्रवण करताय. आता मात्र तुमच्याच गावची कथा तुम्हाला YouTubeला ऐकायला मिळेल. चला सर्वांनी श्रद्धेने इकडे लक्ष असते. भागवत श्रवण करत असताना आपण प्रथम दिवशी मंगलाचरण शुकदेवजींचं परीक्षिती शाप प्रथम दिवशी आपण महात्म्य श्रवण केलं. का कथा श्रवण करायची? त्यानंतर प्रथम स्कंध मंगलाचरण शुकदेवजी परीक्षित जन्म परीक्षित शाप. द्वितीय स्कंधामध्ये सत्योमुक्ती क्रममुक्ती ब्रह्मदेवाची उत्पत्ती. तृतीय स्कंद विदुर मैत्रेय संवाद कपिल देवूती संवाद हिरण्याक्षवध. चतुर्थ स्कंदामध्ये सती चरित्र ध्रुव चरित्र. पंचम स्कंदामध्ये प्रियव्रत चरित्र जडभरत कथा 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन. 6वा स्कंद अजयमेळ उपाख्यान गृहहत्येचा परिणाम. 7वा स्कंद प्रल्हाद चरित्र नृसिंह भगवंताची कथा. 8वा स्कंद गजेंद्र उपाख्यान समुद्र मंथन वामन चरित्र मत्स्योत्तर. 9वा स्कंद सूर्यवंश रामकथा चंद्रवंश संक्षिप्त कृष्ण कथा पाहिली. 10वा स्कंद भगवंताच्या लीला गोकुळ मथुरा द्वारिका लीला आपण श्रवण केले. 11वा स्कंद यदुवंशांना संताचा शाप यदुवंश नष्ट भगवंताचं स्वधाम गमन. 12वा स्कंद कलियुगातल्या दुर्गुणांचं वर्णन नाम महिमा परीक्षितीला अंतिम उपदेश परीक्षितीचा मृत्यू मार्गंडेयाला प्रलयाचं दर्शन आणि भगवंताचा सारांश. अंतिम वेळी सुतजी म्हणतात निम्न गाणाम यथा गंगा मुच्यतो देवाना मुच्यतो यथा. वैष्णवांना सर्व नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे. देवतामध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहे. तसं पुराणामध्ये सर्व ग्रंथामध्ये भागवत हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ आहे. या ग्रंथाचं आपण श्रद्धेनं सर्वांनी श्रवण केलं. म्हणून जर कथा श्रवण करत असताना जर पाप घडलं असेल तर या पापातून किंवा या संसारिक जीवनामध्ये जर पाप घडलं असेल तर या पापातून मुक्त होण्यासाठी एक श्लोक आहे. सर्वांनी ताड बसायचंय माझ्या पाठीमागं. भगवंताची भक्ती अंतकरणामध्ये प्रगट व्हावी आणि पापातून आमची मुक्ती व्हावी अशी भगवंताला आपण प्रार्थना करूया. सगळ्यांनी माझ्या पाठीमागं अगदी श्रद्धेनं एक श्लोक म्हणायचंय. जमेल तसं सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आणि जसा मी म्हणेल तसाच म्हणा. नाम संकीर्तनम यस्य. हात जोडा श्रद्धेनं सगळ्यांनी माझ्या पाठीमागं तो श्लोक मी जसा म्हणेल तसं ऐकून व्यवस्थित म्हणा. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. प्रणाम दुःख शमनस. प्रणाम दुःख शमनस. तं नमामि हरिं परं. तं नमामि हरिं परं. नाम संकीर्तनं यस्य. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं. सर्व पाप प्रणाशनं. प्रणामो दुःख शमनस. प्रणामो दुःख शमनस. तं नमामि हरिं परं. तं नमामि हरिं परं. भागवताचं फल देणारे प्रभूजी भगवान शिवजी आहेत. श्रद्धेनं माझ्या पाठीमागं सगळ्यांनी श्रद्धेनं म्हणायचं. ओम नमो पार्वती पते. हर 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 महादेव. हर 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 महादेव. ओम नमो पार्वती पतये. ओम नमो पार्वती पतये. हर 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 महादेव. हर 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 महादेव. ओम नमो पार्वती पतये. ओम नमो पार्वती पतये. हर 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 महादेव. हर 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 महादेव. पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की, राधा राणी सरकार की जय. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा शिवजन्मोत्सव मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.